मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा पूर्वस्थिती आणि इकडे पलटी ती कळाली पाहिजे आणि ती कळाल्यानंतर संत श्रेष्ठ महादेव प्रभूंनी सांगितले क्षणामध्ये त्याचं सोनं झालं. अरे म्हणले की लोखंडाचा आणि परिसाचा दृष्टांत तुम्ही आम्हाला कशासाठी सांगला महाराज? लोखंड या जगामध्ये टनानं कुंटलनं मिळेल, पण परीस मिळेल का? परीस मिळेल का? मिळत असेल तर एक काम करू, मी लोखंड आणतो, तुम्ही परीस आणा. आलं का लक्षात? मी लोखंड आणतो, तुम्ही परीस आणा. अरे म्हणलं महाराज लोखंड भरपूर मिळेल, पण परीस जगामध्ये दुर्लभ आहे. आलं का लक्षात? मिळत नाही तो. असेल तरी या पृथ्वी तलावरती आणखीही परिसाचं वास्तव्य असेल, आणखी चिंतामणीच्या खाण्या असतील, आणखी कल्पतरूचे वृक्ष असतील, पण त्यांना जाणण्याची, त्यांना ओळखण्याची बुद्धी आमच्यामध्ये, ते ज्ञान आमच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून संतांमध्ये ते होतं, संतांमध्ये ते होतं. आणि या कलियुगामध्ये हा माणूस त्याच्या स्वार्थासाठी त्याचा दुरुपयोग करील म्हणून त्यांनी ते आम्हाला सांगितलेलं नाही. लक्षात? त्याचं क्षणार्धामध्ये सोनं झालं. सोनं झाल्यानंतर हा दृष्टांत आम्हाला संत का सांगत आहेत? बाबांनो, परीस रूपी संत आहेत आणि लोखंड रूपी जीव आहे. हा लोखंड रूपी जीव संत रूपी परिसाकडे गेला रे गेला की सोनं रूपी शिव होतो. म्हणून संताची संगती आहे. शिवहार. पण त्यांच्याकडे जाण्याच्या अगोदर जसं ते लोखंड अग्नीमध्ये घालून भाजलं गेलं तसं आम्हाला भाजावं लागतं. आम्हाला भाजावं लागतं. कुठं भाजावं लागतं? तुराट्यात, कडब्याच्या बनमीत, सोयाबीनच्या गुळ्यात, कापसाच्या गंजीत नाही नाही नाही. संत सांगतात शिर सिंधूच्या तिरी शक्तीची आकर्ण कुवरी सांगता झाला त्रिपुरारी. अरे जसे भगवान शिव परमात्म्याने आदिनाथ भगवंताने जसं पार्वतीला गुरु कृपा केली, बाजलं महाराज पूर्णत्वाला आलं, तसं आम्हाला गुरु कृपा झाली पाहिजे, संत कृपा झाली पाहिजे. म्हणून संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. आलं का लक्षात? म्हणून हा दृष्टांत आम्हाला संत श्रेष्ठ महादेव प्रभू सांगतात. आणि म्हणून हा लोखंड रूपी जीव आहे. संत रूपी परिसाकडे जा, त्याचं जीवरूपी सोनं होईल. पण परिसामध्ये एक अवगुण आहे, पण तो संतामध्ये नाहीये. परीस लोखंडाचं सोनं करतं, पण परीस लोखंडाचं परीस करू शकत नाही. आलं का लक्षात? पण संत काय करतात? वेगळे आपल्यासारखं करतात. हो, संत शिष्य करत नाहीत. एखादा नेता कार्यकर्ता तयार करतो, पण एखादा नेता तयार करू शकत नाही. लक्षात घ्या. एखादा मठाधिपती, एखादी शिवाचार्य शिष्य निर्माण करू शकतो, पण त्याला उत्तराधिकारी बनवू शकत नाही. पण आमचे मनमत माऊली, आमचे संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज, बसवांना काय सांगतात? नाही नाही, आपल्यासारखं त्याला करायचं, शरणासारखं करायचं आहे, संतासारखं करायचं आहे. म्हणून मनमत माऊलींना ती परंपरा मान्य नव्हती, बसवांनाला ती परंपरा मान्य नव्हती. म्हणून कुठल्या गादीवर बसले, कुठल्या मठावर बसले नाहीत, कुठल्या पीठावर बसले नाहीत. गळ्यामध्ये विना टाकला, हातामध्ये टाळ घेतला, पाषाणाचे टाळ तरुणी गायिले अभंग. पाषाणाचे टाळ तरुणी
आपणा सारी गे आपणासारखं करतात. मग किती लोकांना कळालं हे? किती लोकांना कळालं? एखाद्या सर्वसामान्य जीवाचं संत सहवासामध्ये गेल्यानंतर कल्याणच कल्याण आहे, कल्याणच कल्याण. ताजं उदाहरण देऊ का तुम्हाला तुमच्या आमच्या समोरलं? संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तन केशरी भगवंतराव बाबा चामरगेकर. किती जणांना ओळख आहे? ओळख नाही असा संप्रदायात माणूसच नाही. कारण राष्ट्रसंत माऊलीच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संप्रदाय उभा केला, चालवला. कीर्तन केशरी भगवंतराव बाबा चांबर्गेकरांचं शिक्षण जर तुम्ही बघितलात तर दुसरी पास आहे तिने. कितवी? दुसरी पास. तर महाराज असं कीर्तनाला जर उभारले मोठे व्याकरणकार, मोठे तत्ववेत्ते, मोठे ज्ञानी माणसं, बत्ती गुल्लू त्यांचे कावर हो. एक अशिक्षित असलेला माणूस, सर्वसामान्य दुसरी पास असलेला माणूस कुणाच्या संगतीमुळे एवढं महाराष्ट्रामध्ये वैभव निर्माण करू शकतो? तर ती संगत कुणाची मिळाली? तर ती राष्ट्रसंताची संगती मिळाली. तसं महाराज तुम्हा मला जर संत संगती मिळाली तर आमच्या जीवनाचं कल्याण होतं. पण त्याच्यासाठी त्या पुरुषाचा अधिकार आपल्याला कळायला पाहिजे. आणि महाराज लोखंडाचं सोनं झालं, लोखंडाचं सोनं झालं, लोखंडाचं सोनं झालं. अख्ख्या गावातल्या बायाला गोष्ट कळाली. कुणाला? बायाच्या पोटात काही राहते का? काही राहते का? आणि सांगणूक म्हणल्या तर चट्टमीना जाऊन सांगते बघा. तुला सांगलेली बर का? कुणाला सांगणूक म्हणलं की हिच्या पोटात खाली वरी कवा कवा सांगू, कवा कवा सांगू. लगेच जाते शेजारी काहीतरी निमित्त करून भडल मीना वक्तेच तिने तिथं अजिबात बसत. काय सांग? म्हणून त्यांना सांगायचं होतं काय ही गोष्ट. काय झालं? लोखंडाचं सोनं झालं, लोखंडाचं सोनं झालं. डंग 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 डंग. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि एक ही बातमी ऐकलं महाराज खापरानं. कोण? खापरानं. आणि खापरानं गोष्ट ऐकल्यानंतर खापराचा मित्र होता, त्याचं नाव होतं नारळाचं टरपल. कृष्णा महाराज दोस्त कसले करा माहिती? दुस्ती करायचं असेल तर गरुडाशी करा, दुस्ती कावळ्याशी करू नका. शिवहार. म्हणून 2-4 उदाहरणं दिले शास्त्रामध्ये. गाढवाची दुस्ती कधी करू नये, कोल्याची दुस्ती कधी करू नये, गुबडाची दोस्ती कधी करू नये, कावळ्याची नक्की खड्ड्यात नेऊन घालतात. आणि बारक्या घालणार पुन्हा वरीची ना. सगळ्या गावाला गोष्ट कळाली आणि त्या खापराच्या कानावर आलो. लोखंडाचं सोनं झालंय. लोखंडाचं एवढं घाण होतं, एवढं कुजलेलं होतं, माझं का होत नाही? त्यानं लगेच आपल्या मित्राला विचारलं, का रे टरपल दादा, लोखंडाचं सोनं झालं म्हण, माझं होईल का? दुसरी सांगा. राय कुणाची घेव? त्यानं सांगितलं का होऊ शकत नाही? अरे तेवढं कठीण लोखंड आहे, त्याच्यापेक्षा तर तू नरम आहेस, तुझा सोनं सहज होऊन जाईल. खापर निघाला परिसाकडे. परिसाजवळ 4-6 महिने राहिला आणि परिस दादाला म्हणू लागला, हे परिस दादा, तेवढ्या थोडे लोखंडाचं सोनं केलं, मी 6 महिने झालं तुझ्या जवळ आहे, माझं सोनं का होत नाही? त्यावेळेला परत परिसानं खापराला उत्तर दिलं, परिसाचा अधिकार, परिसाचा अधिकार, परिसाचा अधिकार, परिसाचा अधिकार. खापर काय जाणे ते खापर, काय जाणे खापर, काय जाणे खापर, काय जाणे खापर, काय जाणे परिसाचा अधिकार, काय जाणे तो खापर. परिसानं सांगितलं, हे खापरा चल म्हणलं माझ्यापासून दूर आहे. किती वाशिवला बघ म्हणलं तुझा. वाशीला काय तर 6 महिने तर तुझ्या जवळच आहे,
अरे 6 महिने झालं माझ्या जवळ आहेस, पण 6 महिन्याच्या आधी काका केलूस माहित आहे का? त्या नारळाच्या टरफला जवळ होतास, तू वतलावर होतास आणि वतलावर बसून तू आणि ते नारळाचं टरपल तुझं काय काम होतं मला सगळं माहित आहे. बारके लेकरं वतलापाशी यायचे, तिथं त्याचं मटेरियल ओढायचं, राग घालू घालू ओढायचं, राग घालू घालू ओढायचं, मटेरियल तुझ्यात जमा करायचं, तू नेऊन टाकायचा. एवढा घाण आहेस तू. तुझं सोनं होतं वे, लाज वाटते का म्हणते तुला? तोंड घेऊन माझ्याकडे आलास. कुणाला बोलल्यात महाराज कळालं का? आमच्यात बी बरीच खापर येतं. 6 महिने नाही 60 वर्षापासून परमार्थ करायला आता, पण आणि बी अधिकार कळाला नाही संतरूपी परिसाचा. ही घाणी घेऊनच फिरलेल्या तर मनमत स्वामीच्या वारीला गेले, प्लास्टिकच्या बाटल्या जमा करतात, भक्ती स्थळला आले टाळं घेऊन जातात, कुठं गेले मंदिरात पायतन घेऊन जातात. तो काही खापरे ती खापर, त्याला अधिकार कळाला नाही. म्हणून परिसाने सांगितलं चाल, तू मरून माती जरी गेलास तर तुझ्यात नम्रता नाही, तुझ्यात लीनता नाही आणि तुझं कधीच सोनं होऊ शकत नाही. जसं त्या लोखंडानं आपल्या अंतकरणातले, आपल्या अंतकरण चतुष्टातले सर्व गुणदोष नाहीसे केले आणि माझ्याकडे जसा पवित्र अंतकरणाने आला मी त्याचं सहज सोनं करून टाकलं, तसं तूही माझ्याकडे तर तुझं सोनं होईल, अन्यथा होणार नाही. त्याला कळालं आपलं की सोनं होणार नाही, आपल्याला काही नम्रता जमणार, आपल्याला काही लीनता जमणार, आपल्यातले की दोष निघून जाणार नाहीत. आणि जोपर्यंत गुणरहित व्यक्ती होणार नाही, गुणदोष रहित व्यक्ती होणार नाही, तोपर्यंत साधू संतांची कृपा त्यांच्यावरती होणार नाही. हे संतांनी तुम्हाला मला सांगितलं. आणि जर एकदा त्यांची कृपा झाली, जर एकदा त्याची संगती झाली, तर ते आपल्या हाताला धरतात आणि पार्वतीच्या पती उमेजवळ नेऊन सोडतात. अभंगाचं दुसरं चरण. साधू समागम देवाची दुर्लभ, साधू समागम देवाची साधू समागम देवाची साधू समागम डोहाणे परिसाची धरिली संगती आणि ती संगती धरल्यानंतर साधू समागम तैसाची दुर्लभ. जसा या मृत्यू लोकावरती परीस दुर्लभ आहे, तसे साधू दुर्लभ आहे आणि ते मिळतच नसतात. खरं तर पाहिलं तर त्यांची संगती करावी का घडावी? साधू संतांची संगती करावी का घडावी? उत्तर द्या. केल्याने जमत नाही, ती सहज घडली पाहिजे. आणि त्याच्यासाठी अनंत जन्मीच्या सुकृताच्या गाठी तेने दुर्जती मित्र केला, महादेव म्हणे धरा संत संग, जेने उमानंद केला. आलं का लक्षात? म्हणून तो अधिकार तुम्हा आम्हाला समजला पाहिजे. तर संगती घडली पाहिजे, केल्यानं जमत नाही महाराज. म्हणून संत तुम्हा आम्हाला सांगतात ती संगती करा. त्या संगतीचा काय गुण आहे, त्या संगतीचा काय परिणाम आहे? अरे बाबा, ढेकणाच्या संगतीला जर हिरा राहिला तर तो भंगून जातो. ढेकुणाच्या संगे हिरा जो भंगला. तोटा खाणाऱ्याची संगत केली तर 8 दिवसामध्ये
गुरुजी आणि घासून संगत घासून सुपारी मिळेल ना. घासून सुपारीवाल्याची जर संगत केली तर 8व्या दिवशी व्हेज नॉन व्हेज सूर्या पारलाच नेते आम्हाला आणि पार करते, वावर बी पार करते, घर बी पार करते, किचा बी पार करते. म्हणून असल्या लोकांच्या नादाला लागू नका. म्हणून महाराजांनी सांगितलं संगतच अशाची करा. अरे संगतीचा गुण काय आहे, संगतीचा परिणाम काय आहे. पाटलाचा पोरगा जर गाईच्या गोठ्यामध्ये बसून बिना पाणी टाकता 90 जर पिऊ लागलं तर लोक त्याला काय म्हणतात, गाईच्या गोठ्यात बसल्यामुळे गाईचं दूध पिऊ लागले असं म्हणतात. आणि तेच पाटलाचा पोरगा शिंदीच्या झाडाखाली बसून निरस गाईचं जर दूध पिऊ लागला तर लोक म्हणतात लई बिघडलं पोरग, भर दिवसा पिऊ लागलंय. कशाचा गुण आहे, संगतीचा गुण आहे. म्हणून जीवनामध्ये संगतीला खूप महत्व आहे आणि तीच संगती आमच्या संतांनी केली. म्हणून मनमत माऊली एक ठिकाणी सांगतात, संगती करावी सदा सज्जनाची, इकिरी प्रमाणात झाला बरं का, वेळ कमी आहे. हे तर सवय लागल्या 2-2दा 3-3दा पिरून. इकिरी प्रमाणात चालायचं. युट्यूबचा कार्यक्रम आम्हाला शॉर्ट बाय स्वीट. आला का लक्षात. संगत करा कशी करा, सज्जनाची करा. दुष्ट दुर्जनी व्याभिचारी दुराचारी व्यासनी लोकांची सावली देखील पडू देऊ नका. मनमत माऊली सांगतात, सावली नसावी कदा दुर्जनाची. दुष्ट दुर्जनाच्या सावलीला देखील तुम्ही पडू नका. तुमच्या जीवनामध्ये तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही, धोका झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत जर करायची असेल तर साधूची करा. म्हणून साधू समागम तैसाची दुर्लभ, पार्वती वल्लभ जोडे जैने. आणि ते जोडण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे. ते पुण्य प्राप्त करण्यासाठी नरदेहाची प्राप्ती पाहिजे. नरदेहाच्या प्राप्तीसाठी पाप पुण्य समान झालं पाहिजे. पाप पुण्य समान होण्यासाठी नाम संकीर्तन घडलं पाहिजे. आणि तेच तुम्हाला आम्हाला करायचंय. शंकर
परिसाची धरिली संगती तेने पूर्वस्थिती पालटली साधू समागम तैसाची दुर्लभ पार्वती वल्लभ जोडे जयने. संत श्रेष्ठ महादेव प्रभू कीर्तनाच्या पूर्वार्धामध्ये 2 चरणामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात की बाबांनो, तुम्हाला मी छोटासा 1-2 दृष्टांत दिले. ते लोखंडाचा असेल किंवा तो परिसाचा असेल किंवा तो खापराचा असेल. अशा संत संगतीनंतर तुम्हाला योग्य साधूची जर भेट झाली तर ते सहज तुमच्या हाताला धरतात. पार्वती वल्लभ जोडे जयने. पार्वतीचा पती परमात्मा परशिव यांच्यापर्यंत सरळ नेऊन सोडतात. याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा धोका नाही, याच्यामध्ये कसल्याच प्रकारची फसवणूक नाही, याच्यामध्ये कसल्याच प्रकारचं शोषण नाही. म्हणून एका साधकाने संत श्रेष्ठ महादेव प्रभूंना प्रश्न विचारला. ओ म्हणले महाराज, तुमचा पूर्वार्ध ऐकला, खूप सुंदर चिंतन मांडलात, खूप सुंदर आम्हाला तुम्ही समजून सांगितलात, पण ज्या साधू संतांचं तुम्ही बरंच वेळ झाला गुणगान सांगू लागलात, ते या कलियुगामध्ये आहेत का? असले तर ते दिसतात कसे? जर दिसत असले तर ते करत काय असतात? आणि जे करत काय असतील तर ते आम्हाला कसे ओळखू यावे? किती मार्मिक प्रश्न आहे बघा साधकाचा. साधकाने खूप सुंदर प्रश्न मांडला. या कलियुगामध्ये साधू आहेत का? प्रश्न आहे माझा तुम्हाला. वैजनाथ अप्पा, या कलियुगामध्ये साधू आहेत का? संत आहेत का? सांगितल्याशिवाय कीर्तन पुढे नाही. गतिरोधक लागले, नाका लागला कवती फाडायचा. कवती फाडल्याशिवाय पुढे नाही एंट्री. नाही का? माहित नाही? मग माहित नाही म्हणा की. साधू असतात कसे, साधू दिसतात कसे, काहीच भानगडीत पडू नका महाराज. आता एवढी बेकार सवय लागली आमच्या लोकांना. दिसलं भगव पडलं पाया, दिसलं भगव पडलं पाया, दिसलं भगव पळा त्याच्या मागे. सोडून देते काय बोलले अशा वरली रंगा. अरे भगवा लिवलं म्हणजे साधू नाही. असं माझ्यासारखे नंबर 1चं धोतर नकीचं, नंबर 1चं जॉकेट, नंबर 1चा पटका, दुसऱ्याचाच घातलेला हार. मी साधू चवळे, मी साधू आहे, मी संत आहे. अरे बाबा, एखाद्या व्यक्तीने सूर्याचं चित्र काढलेलं आहे. चित्र खूप सुंदर आहे, हुबेहूब आहे, पण त्याच्यामध्ये प्रकाश भरता येईल का? चित्रकारे चित्र लिहिला शेपरी प्रकाशाच्या अंगाने ताने. तसं महाराजांनी सांगितलं, साधूच सोंग घेता येईल पण वैराग्याचे अंगाने ताने. म्हणून आमच्या राष्ट्रसंतांना भगव कधीच आवडलं नाही. कोणतर बघितलं का महाराजांनी भगव घातलेलं? हे सारखं सांगायचे, मला भगव्यातले त्यागी तयार करायचे नाहीत, तर मला पांढऱ्यातले त्यागी करायचे आहेत. म्हणून 500 कीर्तनकाराची निर्मिती आहे. शिवार मग या कसल्याच भानगडीमध्ये मी तुम्हाला नेणार नाही. साधूचे सरळ सरळ लक्षण 3 आहेत. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. एवढंच नाही तर ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये 3 गुण आहेत, कोणते कोणते? दयेचे आगर, कृपेचे सागर, सर्वसामान्य जरी टाळकरी असला, त्याचं धोतर मळका असू द्या, त्याचं उपरणं मळका असू द्या, त्याची टोपी मळकी असू द्या, आणि त्याच्या जर अंगामध्ये दयेचे आगर, कृपेचे सागर, मायेची आपर राहताती, त्याच्याजवळ दया आहे, त्याच्याजवळ शांती आहे, त्याच्याजवळ समाधान आहे. 7 दिवस विना घेऊन शेवटी नारळ जरी दिलं तरी
मायेची या पर राहता ती. त्याला साधू म्हणायचं आहे. आणि अशा साधूच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही आलो. हे खरे साधू तुम्हा आम्हाला भेटले की तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार होतो. पण त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये मिसळावं लागतं. कसं मिसळावं लागतं? अरे एखाद्या गंगा नदीमध्ये हजारो नद्या मिळतात, हजारो नाले मिळतात, हजारो गटारीचं पाणी मिळतं, हजारो केमिकल युक्त कारखान्याचं पाणी मिळतं. पण ते कुठपर्यंत केमिकल युक्त पाणी आहे, कुठपर्यंत गटारी आहे, कुठपर्यंत नाला आहे, कुठपर्यंत ओढा आहे, त्या गंगा नदीला जाऊन मिळेपर्यंत आहे. आणि एकदा जर तो का मिळाला, महाराजांनी सांगितलं तिसरं चरण, गाईचे होळ झाले गंगारू शिवा गुरुजीचे प्रमाण म्हणजे काय डिजिटल प्रमाण दिसलं का तुम्हाला? जातवंत माणूस आहे. हा, जुन्या राग रागिनी एका काळात तर शिवा गुरुजीच्या पाठीमाग म्हणा म्हणलं की टाळ ठेवून सगळे गायब, टाळ ठेवून. म्हणून संत सांगतात आम्हाला, गावीचे मोहळ झाले गंगारूप अनसोडीला संकल्प तीर्थ म्हणून. कुठपर्यंत ती घाण आहे, गंगा नदीला जाऊन मिळेपर्यंत घाण आहे. तसं तुमचं आमचं जीवन कुठपर्यंत गल्लीचं आहे, कुठपर्यंत अपमानाचं आहे, कुठपर्यंत मान सन्मानाचा आहे, जोपर्यंत संतरूपी गंगेला तुम्ही आम्ही मिळत नाही. आणि एकदा जाऊन तुम्ही आम्ही मिळालो की आम्ही पूजनीय आहोत, आम्ही वंदनीय आहोत. अरे टाकू अंगुलीमाल एवढा मोठा होता, पण गौतम बुद्धांच्या सानिध्यामध्ये आला आणि खूप मोठा भिक्षुक झाला. 7 रांजणं भरले म्हणून कुणाला मारून मारून? वाल्या कोळ्याला. नारदांची भेट झाल्याबरोबर त्याच्या जीवनाचं परिवर्तन झालं, सोनं झालं हो त्याचं. तसं महाराज, जोपर्यंत आम्ही आमचं सर्वसामान्य जीवन सोडून संत सहवासामध्ये येत नाही, साधू संतांच्या मांदियाळीमध्ये येत नाही, तोपर्यंत तुमचं आमचं जीवन हे असंच आहे. त्या केमिकलच्या घाण पाण्यासारखं, त्या गटारीच्या घाण पाण्यासारखं. अवघ कीर्तनामध्ये टाळ गळ्यात टाकला, टोपी लेवली, मस्त पांढरे कपडे, नेहरू शर्ट असलं उपकरण जर टाकलो तर गावातल्या लोकांची दृष्टी तुमच्याकडे बदलते. आणि रस्त्यानं चाललं तर शरणात ठोकल्याशिवाय पुढे जातो. कुणाचा अधिकार आहे? हा गादीचा अधिकार आहे. म्हणून बक्कळ टाळ करायला सांगलेला कीर्तनात येता काळ्या पॅन्टी, टी शर्ट, जीन पॅन्ट घालून येऊ नका हो, येऊ नका हो, येऊ नका हो म्हणला. तरी बी बालाजी पाटलाचा राग येऊ लागलाय, तिच्या का बापाचं भक्तीस्थळ आहे. हे ना आम्हाला बाजूला सरक म्हणलाय, हे ना आमच्या गळ्यातून टाळ काढून घेतलाय. म्हणून महाराज एक सांगतो, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन, हे चामुचे करणे काम, बीज वाढवावे ना. उभारोणी कर गरजत आहे मधभूत कुरुद्र भगवान. हेर सर्व जाण अंश त्याचे, ऐसा सर्वोत्तम असे माझा शिव. बस एक वेळा नाव. ही परंपरा तुम्हा आम्हाला राष्ट्रसंताच्या नंतर सांभाळायची आहे. आणि त्याच परंपरेला तुम्ही आम्ही पायीक व्हावं म्हणून संत तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा ही संगती करा, साधूची संगती करा, संताची संगती करा. किती सांगावं, किती सांगावं, किती सांगावं. नाही आहे की रे पालत्या गागरीवर पाणी महाराज. सांगून सांगून अनेक महाराजांच्या समाध्या आम्ही आज बांधून ठेवल्या, पण महाराजांनी सांगितलं नका. बुडत हे जन न देखवे डोळा. म्हणून महाराज तुमची आम्हाला कीव येत आहे, म्हणून तुम्ही आता सावध व्हा आणि तो आमचा मार्ग धरा. तो मार्ग कोणता आहे? मार्ग निका, 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 मार्ग निका. मनमत मारू कसे आता, 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 मनमत मारू कसे आता. मार्ग निका, मार्ग निका, मनमत मारी तसे हका. हका मारून सांगितलं मनमत माऊली.
हा मार्ग धरा. संप्रदायाचा, सत्याचा, धर्माचा, आचरणाचा, नीतीचा, राष्ट्रभक्तीचा, धर्मनिष्ठेचा हा मार्ग धरल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये एक ना एक दिवस दुःखाचे दिवस जाऊन सुखाचा दिवस उजळल्याशिवाय राहणार नाही. पण किती सांगावं लोकांना, किती सांगावं. अरे बाबा, सांगून सांगून कंटाळाला. शेवटी केव्हा स्मित भाषेमध्ये सांगतात, केव्हा मधुर वाणीमध्ये सांगतात, हा देव तुझा वाया जातोय, क्षणाक्षणाने याला काळ खाताय. पल पल आयुष्य चालले, नरदे निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. आला लाभ नरद्या लाभला तो कैसा गमविता. सगळं आम्हाला सांगत आहेत, तरी माणसाला वेड्यांना कळत नाही. अरे वाया घालू नकोस. 2 दिन की जिंदगानी है, 2 दिन में डल जाएगी. किती दिवसाची तारुण्य आहे, क्षणिक आहे. अरे जे 20-25 वर्षाच्या तरुण पोराच्या चेहऱ्यावरती तेज दिसतं, ती 40 वर्षामध्ये सुरकुट्या पडलेला आहे, 60व्या वर्षी तर कोपऱ्यात पडलेला आहे. त्यानंतर तर तुला कुणीच विचारणार नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं की सगळं येण्याच्या अगोदर सावध हो, निजू नका जागा जागा. पुढे आहे बहुदगा, 184चा फेरा, जेने चुके ऐसे करा. तरी आम्हाला कळालं नाही. बोंब मारून संतांनी सांगितलं, म्हणून मनमत माऊली ती संतांना तुम्हा मला सांगावं लागलं. काय केले काय गेले काय गेले काय गेले काय केले रागले काय केले काय केले काय केले काय केले काय केले रागले काय. जन्म गमाविला तुका, जन्म गमाविला तुका, जन्म गमाविला तुका, जन्म गमाविला तुका. हे नाही केले बाचादन, नाही केले बाचादन, काय माराया बांधुना, काय माराया बांधुना. तुझी आती जरा आती संगती, आती सदा आती संगती. काय केले काय केले काय केले काय केले हे, काय केले काय केले काय केले काय केले काय केले रागले काय. जन्म गमाविला तुका, 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 जन्म गमाविला तुका. उदय उदय या पहिले केस तर मोकळी सोडली नाही. ते अंगात येते हो असलं म्हणलं की आमच्या कलाकाराने. जन्म गमविला फुका, जन्म गमविला फुका, नाही केले बासाधन, काय म्हाड्या या बांधून. नाही अर्चिले शंकरा, पैका वेचेला संसारा. ओ काय गिरे गाय 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 राडले का. जन्म गमविला फुका, जन्म गमविला फुका. किती सुंदर सांगितलं, तरी आम्हाला कळालं नाही. आणि तो जन्म वाया जाऊ देऊ नका, ही संत संगती करा. बाबांनो, दुधामध्ये एक जर लेंडी पडली, दुधामध्ये एक मिठाचा जर खडा पडला, तर ती दूध नासून नष्ट होऊन जातं. पण त्याच दुधामध्ये विरजन रूपी दही जर पडलं, तर त्यातून तूप रूपी सार जन्माला येतं. तसं तुमचं आमचं जीवन कुण्या तरी गलिच्छ अभद्र व्यसनी माणसाच्या नादाला न लागू देता त्याची संगती करा आणि जीवनाचा सार काढून घ्या. हे आम्हाला संत का सांगतात, कारण तुझे जीवन क्षणिक आहे. पल पल आयुष्य चालले, श्वासाश्वासानं, तासा तासानं, दिना दिनानं, वर्षान वर्षानं काळाच्या आड जाताय, काळाच्या जवळ जाताय. आणि तो काळ पाश, तो यम पाश तुझ्या जवळ येण्याच्या अगोदर मी तुला विनंती करतो, आज तुझा देह आहे ना, तो वाया जाऊ देऊ नकोस, वेळेस सावध हो. म्हणून माऊलीने अभंगाच्या शेवटच्या चरणात महादेव म्हणे नर जन्म वाया, महादेव म्हणे नर जन्म वाया, महादेव म्हणे नर जन्म वाया,
टाळ्या वाजवा सर्वांनी.
कशासाठी वाजवल्या टाळ्या बरं म्हणते का तुम्हाला? हे आमचं वैभव आहे. हे टाळकरी, हे मृदंगाचार, हे गायक वादक आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. आणि यांना सोडून जर तुम्ही बाकी काही कराल, नाही संप्रदाय वाढणार, नाही संप्रदाय वाढणार. आणि यांना जर तुम्ही तळहाताच्या फोडासारखं जपलात तर संप्रदाय महाराष्ट्रातच नाही, देशातच नाही, तर 7 समुद्राच्या पार गेल्याशिवाय राहणार नाही. आज समाधीच्या समोर मी तुम्हाला साक्ष देत आहे. बाबांनो, यांची कदर करा. कलाकाराला मानधन, स्त्रीला आभूषण, पुढाऱ्याला मोठेपण, संतांना समर्पण हे द्यावंच लागतं. आलं का लक्षात? का करायचे एवढे पैसे? का करायचे तेवढे? तुझ्या बापाच्या घरची द्यायची का? घंटाभर हिना घे म्हणलं का? बाबा 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 महाराज लई काम आहे शेतात, म्हशी इथं, वंटर इथं, हो का इथपर्यंत सांगतात. 1 तासाच्या विण्याला 7-7 दिवस 8-8 दिवस सेवा करायचं म्हणलं की मायचं दूध आठवतंय. तिथं माय सोडावं लागते, बाप सोडावा लागतो, बहीण सोडावी लागते, बायको सोडावी लागते, लेकरं वाऱ्यावर सोडावे लागतात महाराज, आणि ती सेवा द्यावी लागते. मला काय वाटत आहे, तुम्हाला संप्रदायामध्ये राहून 8-8 दिवस सेवा करणं म्हणजे तुम्हाला काय पोरखेळ वाटू लागलेला? आता जे मृदंग वाजवला ना, माईचं दूध आठवली त्याला, माईचं दूध. आता गेल्या गेल्या जेवावं लागते त्या मृदंगाला, हाला, आणि त्या षडज्याला जायला काय त्याग करावा लागतो, काय रियाज करावा लागतो त्या, आणि त्या रागाला आणि त्या राग आळवणाऱ्याला, त्या कलाकाराला माहित असतंय. माय बापानो, तुम्हाला फक्त तुम्ही बसून टाळ्या वाजू शकतो, याच्यापेक्षा दुसरा आम्ही काही करू शकत नाही. म्हणून माझी वारंवार सर्वांना विनंती आहे, संप्रदाय जर मोठा करायचा असेल, संप्रदाय जर सांभाळा असेल, पुण्या लुंग्या पुंग्याच्या नादाला लागू नका. आमच्या टाळकऱ्या माळकऱ्यांच्या कीर्तनकार कलाकारांच्याच सानिध्यात राहून त्यांना मोठेपण देऊन हा संप्रदाय मोठा करावा लागतो. त्याचं ज्वलंत उदाहरण जर कायचं असेल तर आमच्या बरोबरचा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून संत श्रेष्ठ महादेव प्रभू तुम्हा मला सांगून जातात, महादेव म्हणे नर जन्म वाया आणि जातो शंभुराया सांभाळावे. त्याचा सांभाळ करा, योग्य वेळेला योग्य रीतीने गुरुकडून घ्या, शिवदीक्षा घ्या, योग्य वयात आल्यानंतर माळ घाला, योग्य वयात आल्यानंतर गळ्यामध्ये टाळ घाला, आणि आपले जीवन सुख समाधानानं जीवन जगून एक दिवस या जगातून निघून जा. पण मरावे परी कीर्तिरूपी उरावे, या उक्तीप्रमाणे आपलं जन्मभर आचरण करावं. याच्यासाठी देवतुल्य, देवमान्य, शास्त्रमान्य या सर्वांनी एकच मान्य केलेलं आहे, ती म्हणजे साधू संतांची संगती. आणि ती संगती जर तुमच्या आमच्या जीवनात घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे अधिक मासाचा हा कार्यक्रम आहे. यावर्षी अधिक मासाचा जो सप्ताह आहे तो बारामतीला होणार होता. शिवलिंग पाटील कुठं होणार होता? बारामतीला. आदरणीय वाईकर शिवाचार्य महाराजांच्या मार्गदर्शनाने वाईला खूप मोठा कार्यक्रम होता. बारामतीच्या लोकांनी जय्यत तयारी केली होती कार्यक्रमाची. जवळजवळ बारामतीला 300-350 उंबरे आहेत, आणि त्या लोकांनी खूप कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. आणि लॉकडाऊन पडलं महाराज, आणि लॉकडाऊन पडल्यामुळे आम्ही आप्पांना सांगितलं, आप्पा या वर्षीचा कार्यक्रम बारामतीला होणार होता पण लॉकडाऊन पडलेलं आहे, काय करायचं? तर त्यावेळेला आप्पांनी सांगितलं, काही चिंता करू नका, बाहेर जर परमार्थ जमत नसेल तर घरी करा, म्हणून आपल्या भक्तिस्थळालाच हा कार्यक्रम करा. पण दुःखानं सांगावं असं वाटतं की या अधिक मासाच्या वैभवाला, या कार्यक्रमाला आप्पा उपस्थित प्रत्यक्ष राहू शकले नाहीत, पण अप्रत्यक्ष स्वरूपाने आज आमच्या समोर आहेत. म्हणून आप्पा गेलेले आहेत, आप्पा नाहीत हा कसलाच विचार करू नका. अरे आप्पा संजीवन समाधीच्या माध्यमातून आज आपल्या समोर आहेत. मनमत माऊली जाऊन 400 वर्ष झाले. मनमत माऊलीला आम्ही गेलो म्हणतो का? नाही, आमच्या जवळ आहेत, परमर्शाच्या रूपाने आहेत, ग्रंथाच्या माध्यमातून आहेत, संप्रदायाच्या माध्यमातून आहेत. आणि म्हणून आप्पाही गेले नाहीत, तर आप्पा आजही सगळ्या संप्रदायाच्या प्रत्येक टाळाच्या निनादामध्ये आहेत, प्रत्येक मृदंगाच्या तालामध्ये आप्पा आहेत, आणि त्यांनाच घेऊन आपल्याला चालायचंय. म्हणून दुःख कुणी करू नका, शोक कुणी करू नका. जे दुःख करतात, जे शोक करतात ते अज्ञानी असतात, आलं लक्षात. म्हणून आप्पा जरी प्रत्यक्ष रूपाने गेले असले तरी आप्पांना आदरणीय आचार्य गुरुराज महाराजांना त्यांना आशीर्वाद देऊन गेलेला आहे. माझ्या नंतर जे धर्म प्रचाराचं काम आहे गुरुराज स्वामी तुम्ही करा. कुणी काय मागून घेतलं जाताना आप्पाला, कुणी काय मागून घेतलं, कुणी काय मागून घेतलं, कुणी काय मागून घेतलं पेक्षा बऱ्याच लोकांनी लिहून घेतलं आप्पा. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे,
मला भक्ती स्थळ पाहिजे, मला बँकेतले पैसे पाहिजेत, मला हे पाहिजे. पण गुरुराज महाराज, आचार्य गुरुराज महाराजांना आप्पांनी विचारलं, आम्ही साक्ष आहोत त्याचे, गुरुराज महाराज तुम्हाला काय पाहिजे मागून घ्या. कुणी माझ्याकडून लिहून घेत आहे, कुणी माझ्याकडून काही घेत आहे, तुम्हाला काय पाहिजे सांगा, आत्ताच्या आत्ता देतो. त्यावेळेला आचार्य गुरुराज महाराजांची एकच वाक्य आहे, त्याने आप्पांना सांगितलं, आप्पा मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. आणि तोच आशीर्वाद घेऊन आचार्य गुरुराज महाराज समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या जीवनातील आप्पांच्या पावलावर पाऊल देऊन संप्रदायाचा प्रचार करण्याचा इतिहास त्यांनी घडवला. आणि आज किनी कोदूला त्यांचा पहिला कार्यक्रम संपन्न झाला. इतिहासामध्ये नोंद राहणार आहे किनीची. आचार्य गुरुराज महाराजांनी पहिला कार्यक्रम कुठला केला? तुमचा केला महाराज. म्हणून अशा प्रकारे या संजीवन समाधीच्या समोर अधिक मास निमित्त युट्यूब कार्यक्रमाचं माध्यम आपण साधलेलं आहे. यापुढेही अनेक दिग्गज आणि संप्रदायातल्या मान्यवर कलाकार कीर्तनकाराची या ठिकाणी कीर्तन होणार आहेत. ते सर्वांनी आत्मसात करावं. बऱ्याच गावची भजनी मंडळ आलेली आहे. चाली जवळजवळ आपण रोज देतच नाही आहोत, कारण कमी वेळात आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. आणि म्हणून या प्रसंगी सर्व साधू संतांच्या चरणावरती पुनश्च एकदा अभिवादन करून ही माझी कीर्तनीय सेवा या ठिकाणी आपण संपन्न करूया. ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मन्मथ शिवलिंग विनिविभोजा श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी, श्री गुरुनागेशासी. गुरुराज गुरुराज माऊली. पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज, श्री क्षेत्र भक्तिस्थळ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव, परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.